नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. करिअर ऑप्शन्स आफ्टर 12th सायन्स पार्ट 4 मध्ये आज आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणजेच न्याय सहाय्यक विज्ञान या क्षेत्रातील करिअरबद्दल माहिती घेणार आहोत. फॉरेन्सिक सायन्स हे गुन्हेगारी तपास, कायदेशीर समस्यावरील वैज्ञानिक ज्ञान आणि कार्यपद्धतीचा उपयोग करणारे शास्त्र आहे. यामध्ये रसायन, जीव, भौतिक, भूविज्ञान, मानसशास्त्र अशा विषयातील विविध क्षेत्रांचा समावेश आहे. आपल्याला पूर्वीपासून माहीत आहे फक्त CID सिरियल आणि त्यामधील डॉक्टर साळुंखे आठवतात का? ते ACP प्रद्युम्न यांच्या टीममध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट होते आणि डॉक्टर साळुंखेमुळं मालिका एकदम मनोरंजक होत असे. MBBS नंतर MD फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्षाचा PG कोर्स पूर्वीपासून उपलब्ध होताच. 21व्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने प्रगती झाली आणि त्याचबरोबर त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व प्रकारच्या गुन्हेगारी क्षेत्रातही झाला आणि त्यांना रोखण्यासाठी भविष्यातील गरज ओळखून 2009 पासून राज्यामध्ये 3 शासकीय महाविद्यालयामध्ये 12वी नंतरच फॉरेन्सिक सायन्सचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला. त्याचबरोबर आज NFSU अंतर्गत देशभरातील 9 शासकीय कॅम्पसमध्ये UG आणि त्याचबरोबर PG अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत. यात फक्त फॉरेन्सिक सायन्सेस नाही किंवा फक्त सायन्स साईड PCB असं नाही, तर PCMसाठी आणि इतर आर्ट्स कॉमर्स ग्रुपसाठी सुद्धा अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एकंदरीत काय तर भविष्यात प्रचंड करिअर संधी असलेलं हे क्षेत्र आहे. त्यामधील नाविन्यपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम करिअरची संधी आहे. 12वी नंतर विद्यार्थी BSc फॉरेन्सिक सायन्स या बॅचलर डिग्री प्रोग्रामसाठी प्रवेश घेऊ शकतात. तसेच NFSU मधील BSc, MSc इंटिग्रेटेड कोर्सेससुद्धा करू शकतात. आज या व्हिडिओमध्ये आपण या कोर्सबद्दलची सखोल माहिती घेणार आहोत. हा अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी विद्यार्थ्याकडं कोणकोणतं कौशल्य असणं आवश्यक आहे याबद्दलसुद्धा चर्चा करूयात. तीक्ष्ण आणि चिकित्सक बुद्धी, प्रचंड एकाग्रता, विज्ञानाच्या विविध क्षेत्राचं ज्ञान, तांत्रिक कौशल्य, मजबूत विश्लेषणात्मक म्हणजे ॲनालिसिस करण्याची क्षमता, प्रभावीपणे संवाद साधण्याची ताकद, तसेच जटिल समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता, जोखीम स्वीकारण्याची तयारी, कठीण परिस्थितीत वेळेकडे न पाहता रात्रंदिवस दीर्घ काम करण्याची तयारी आणि त्यासाठी शारीरिक क्षमतासुद्धा. तसंच या क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक, राजकीय, प्रशासकीय अशा विविध बाजूने येणारा दबाव सहन करण्याची मानसिकतासुद्धा पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षेत्राची आवड पाहिजे. जर या क्षेत्राची आवड असेल तरच आपण विचार करणं गरजेचं आहे. आज आपण फॉरेन्सिक सायन्स या क्षेत्रातील शासकीय प्रवेशाबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडं 2 उत्तम संधी आहेत. पहिली संधी महाराष्ट्रात. आपल्या महाराष्ट्रात शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था म्हणजेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्सेस ज्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. आणि दुसरी संधी म्हणजे नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी NFSU गुजरातमध्ये आहे. ही जगातली पहिली आणि एकमेव अशी फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे आणि या विद्यापीठाअंतर्गत देशभरामध्ये 10 कॅम्पस आहेत आणि फॉरेन्सिक क्षेत्रातील विविध कोर्सेसचे शिक्षण येथे देण्यात येते. आता आपण प्रथम पाहूया
महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स याबद्दलची माहिती. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यातर्फे ही विद्यालये स्थापन करण्यात आलेली आहे. सर्वात पहिलं कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मुंबई जे 2009 स्थापन झालं. हे विद्यालय डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई यांच्या अंतर्गत येते. इथं BSc फॉरेन्सिक सायन्ससाठी 60 जागा उपलब्ध आहेत आणि MSc फॉरेन्सिक सायन्ससाठी 20 जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इथं 4 वेगवेगळ्या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासुद्धा उपलब्ध आहेत. दुसरं गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स छत्रपती संभाजीनगर. हे विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या अंतर्गत येते. हे महाविद्यालयसुद्धा 2009 स्थापन झालेलं आहे. इथं BSc फॉरेन्सिकसाठी 50 जागा, MSc फॉरेन्सिकसाठी 25 जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर इथं 2 वेगवेगळ्या विषयामधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमासुद्धा उपलब्ध आहेत. आणि राज्यातलं तिसरं शासकीय महाविद्यालय आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स नागपूर. हे विद्यालय 2011 स्थापन झालेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत हे महाविद्यालय येते. इथं BSc फॉरेन्सिकसाठी 50 जागा, MSc फॉरेन्सिकसाठी 20 जागा आणि याचबरोबर 2 पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशनल एलिजिबिलिटी. BSc फॉरेन्सिक सायन्स या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने 10+2 म्हणजेच 12वी सायन्स शाखेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या गटासाठी 12वीमध्ये 45%, तसंच रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 40% गुण असणं गरजेचं आहे. अर्थात ही प्रवेशासाठी कमीत कमी गुणांची पात्रता आहे. या सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश 12वीच्या गुणांवर होत असतात आणि या तिन्ही महाविद्यालयाचा सर्वसाधारण कोर्सचा कट ऑफ हा 80 ते 85% पुढे असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही शासकीय संस्थांमध्ये ॲडमिशन करता कोणतीही स्वतंत्र अशी CET परीक्षा घेतली जात नाही आणि इथले सर्व प्रवेश हे 12वी परीक्षेच्या मार्कच्या आधारेच देण्यात येतात. ॲडमिशन प्रोसेस. BSc फॉरेन्सिक सायन्समध्ये प्रवेश घेण्यासाठी ॲप्लिकेशन कुठं करायचं, कधी करायचं, तर विद्यार्थ्याला तिन्ही संस्थांमधील प्रवेशासाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतात. युनिव्हर्सिटी आणि कॉलेज या दोन्ही वेबसाईटवरती अप्लाय करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ फॉरेन्सिक सायन्स कॉलेज मुंबईसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर कॉलेजच्या संकेतस्थळावर तसंच डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संकेतस्थळावर सुद्धा तुम्हाला अप्लाय करावं लागतं. स्टुडंट हॅज टू अप्लाय फ्रॉम युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट वेबसाईट. सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म संकेतस्थळावरती उपलब्ध होतो. रजिस्ट्रेशनसाठी 2 ते 3 आठवड्याचा कालावधी दिला जातो. त्यानंतर योग्य वेळी मेरिट लिस्ट जाहीर केली जाते. मेरिट लिस्टमध्ये जर काही शंका असतील, चुका असतील तर त्याबद्दल रिपोर्ट करण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाते आणि त्या वर्षीचा कट ऑफ पर्सेंटेज जाहीर करण्यात येतो. नंतर काउन्सिलिंग, मग फर्स्ट ॲडमिशन राऊंड घेण्यात येतो. या प्रोसेसचे शक्यतो 2 राऊंड घेण्यात येतात आणि जर शिल्लक जागा राहिल्यास तर शेवटचा राऊंड हा स्पॉट ॲडमिशन राऊंड म्हणून घेतला जातो. अर्थातच नवीन झालेल्या बदलासाठी 2025 नोटिफिकेशन आल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. BSc फॉरेन्सिक सायन्स हा जो डिग्री कोर्स आहे हा 3 वर्षाचा आहे. यामध्ये 6 सेमिस्टर आहेत. सर्व महाविद्यालये ही शासकीय आहेत, त्यामुळे या कोर्सचं शुल्क अत्यंत कमी आहे.
सर्वसाधारणपणे 5 ते 6,000 प्रति वर्ष एवढे शुल्क आहे. इथं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या फी सवलती व स्कॉलरशिपही उपलब्ध होतात. विद्यार्थी आणि पालक मित्र व्हा. या तिन्ही संस्थांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेजच्या संकेतस्थळावरून या कोर्सबाबतची माहिती घ्यावी. विद्यार्थी MBBS, BDS, BAMS, BHMS कोर्सनंतर म्हणजे डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा त्यांना या शासकीय विद्यालयामध्ये अनेक कोर्सेसमध्ये शिक्षण घेता येतं. असे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेससाठी पात्र असतात. PGD FSRL म्हणजे फॉरेन्सिक सायन्स अँड रिलेटेड लॉ हे तिन्ही कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. तसेच PGD ACNCL हा कोर्स मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहे. ही झाली राज्यातील कॉलेजेसची माहिती. आता आपण पाहूया देश पातळीवरील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गुजरात NFSU अंतर्गत होणाऱ्या प्रवेशाबाबतची माहिती. NFSU ही जगातील पहिली आणि एकमेव फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी आहे. ही युनिव्हर्सिटी पूर्वी गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी या नावाने ओळखली जात होती आणि तिची स्थापना 2009 मध्ये झालेली होती. सन 2020 मध्ये गृह मंत्रालय भारत सरकारतर्फे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये तिचं रूपांतर करण्यात आलं आणि या विद्यापीठाचे भारतामध्ये एकूण 9 कॅम्पस आहेत, जे गुजरात, दिल्ली, गोवा, त्रिपुरा, भोपाळ, पुणे, गुवाहाटी, मणिपूर आणि धारवाड. याचबरोबर युगांडा देशामध्येही एक कॅम्पस आहे आणि या युनिव्हर्सिटी अंतर्गत 10 कॅम्पसमधून एकूण 129 प्रोग्रॅम्स उपलब्ध होतात. BSc, MSc, MPhil, BA, MA, BTech, MTech, PG डिप्लोमा, LLB असे अनेक कोर्सेस फॉरेन्सिक सायन्सशी संबंधित विषयामध्ये उपलब्ध आहेत. जसं BA, MA क्रिमिनॉलॉजी, BBA, MBA विथ स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक अकाउंटिंग अँड फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन. PCM विद्यार्थ्यांसाठी सुद्धा BTech इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, BBA, MBA, LLM, सायबर लॉ अँड सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन हेही कोर्सेस उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत MBBS, BDS, BAMS, BHMS ते सुद्धा यापैकी काही कोर्सेससाठी पात्र आहेत. या सर्व कोर्सेसची सखोल माहिती एका व्हिडिओमध्ये देणं शक्य नाही. ऑल कोर्सेसची ॲडमिशन नोटीस 2025, 2026 संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामधून आपण माहिती घ्यावी. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सर्व कोर्सेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी पालकांनी करावा. 12वी नंतरच NFSU अंतर्गत BSc, MSc फॉरेन्सिक सायन्स असा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. हा कोर्स दिल्ली, भोपाळ, धारवाड, गोवा, त्रिपुरा, गुजरात कॅम्पस इथं उपलब्ध आहे. आणि BSc क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा 3 वर्षाचा कोर्स आहे. तो गांधीनगर आणि दिल्ली या ठिकाणी उपलब्ध आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आपला खरा इंटरेस्ट पुणे कॅम्पसबाबत. पण तुमच्या लक्षात आलं की वरील कुठल्याही डिग्री प्रोग्रामसाठी मी पुणे कॅम्पसचं नाव घेतलंच नाही, कारण सद्यस्थितीत पुणे येथे कोणताही डिग्री कोर्स जो आपल्याला 12वी नंतर करता येईल असा उपलब्धच नाही. पण पुणे कॅम्पसमध्ये MSc फॉरेन्सिक सायन्स आणि 4 विविध विषयामधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेस मात्र सद्यस्थितीत उपलब्ध आहेत. आणि भविष्यात लवकरच पुणे येथे BSc आणि BSc MSc इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्यात येईल
असं संकेतस्थळावरील माहितीवरून दिसून येत आहे. आता NFSU बाबतची इलिजिबिलिटी काय? तर 12वी परीक्षा सायन्स साईडनं उत्तीर्ण होणे गरजेचे, 60% जनरल गट आणि OBC EWS आणि 55% SC ST PWDसाठी. NFSU मधील प्रवेशासाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येते. NFAT 2025 म्हणजेच नॅशनल फॉरेन्सिक ॲडमिशन टेस्ट ही घेतली जाणार आहे. या परीक्षेचे फॉर्म सध्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. 5 मे पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि ही परीक्षा 7 आणि 8 जून रोजी घेण्यात येणार आहे. 3 शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाते. मागील वर्षीप्रमाणे एक्झाम पॅटर्न कॉम्प्युटर बेस्ड म्हणजेच CBT, 100 MCQs असतील. 100 मार्कांची ही परीक्षा आहे आणि 90 मिनिटाचा कालावधी आहे. करेक्ट ॲन्सरसाठी 1 मार्क, रॉंग ॲन्सरसाठी 0.25 गुण वजा होतात, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई, नागपूर आणि पुणे असे 3 एक्झाम सेंटर्स आहेत. शुल्क रचना, शेवटी आपल्याला देशभरात प्रवेश घ्यायचा आहे. किती शुल्क असेल? तर या विद्यापीठांतर्गत होणारे BSc आणि BSc MSc इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठीचे सर्वसाधारण शुल्क 65,000 प्रति सेमिस्टर आहे आणि एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. करिअरच्या संधी काय? फॉरेन्सिक ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विविध सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी करू शकतात. पोलीस, राज्य आणि केंद्र सरकारच्या तपास सेवा आणि कायदेशीर यंत्रणेसारख्या वेगवेगळ्या अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, अन्वेषण विभागात आपण काम करू शकता. प्रशिक्षित फॉरेन्सिक शास्त्रज्ञाचा एक मोठा हिस्सा CBI, केंद्रीय अन्वेषण ब्युरो, IB इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्त होतो. केंद्र सरकारच्या फॉरेन्सिक लॅब, रुग्णालय, खाजगी शोध संस्था, कायदे संस्था अशा ठिकाणीही काम करू शकतो. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, जस्ट 2009 मध्ये स्थापना झालेल्या या महाविद्यालयामधून 2013 साली पहिला विद्यार्थी बाहेर पडला आणि आज काळाची प्रचंड गरज आहे. जागतिक पातळीवर सुद्धा वाढलेली गुन्हेगारी यामुळं या क्षेत्राला देशाबरोबरच परदेशातही आपल्याला करिअरच्या निश्चित संधी आहे. आपला प्लॅन A होता MBBS किंवा त्याचबरोबर BDS, BMS, BHMS. प्लॅन B मध्ये आजपर्यंत आपण पाहिलं ISER, NISER, BVSC आणि BSc फॉरेन्सिक सायन्सेस. योग्य असा निर्णय घ्यावा. आज फक्त नीट परीक्षेकडे लक्ष ठेवावं. राज्यातील BSc फॉरेन्सिक सायन्सचे प्रवेश 12वीच्या मार्क्सवरती अवलंबून आहेत. त्याबाबत माहिती घेऊन तुम्ही नंतर निर्णय घेऊ शकता. NFSU मध्ये मात्र आवड असल्यास तुम्ही NFAT 2025 परीक्षेचा फॉर्म 5 मे 2025 पर्यंत भरणं गरजेचं आहे. यानंतरच्या पुढील भागात आपण आणखी करिअरसाठी काही प्लॅन B पाहूया आणि प्लॅन B नाही मिळालं तर काय, त्यानंतर प्लॅन C आपल्याला निवडलाच पाहिजे की जो आपल्या कक्षेत असेल आणि त्याबाबतही अत्यंत सविस्तरपणे माहिती आम्ही देणारच आहोत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.